नमस्कार मैत्रिणींनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे। आपली आता मार्च एंडिंग आहे आणि या मार्च महिन्यामध्ये आपल्याला लवकरच मीटिंग पण होणार आहे 20 तारखेच्या आधीच, आणि आपल्याला लवकरच वाउचर पण तयार करून सादर करायचे आहे। तर आपल्या लवकर मीटिंग पण होणार आहे। जसे आपल्याला सभा घ्यायची आहे, महासभा घ्यायची आहे, किशोरी सभा घ्यायची आहे, VHND आहे, आपली VHNDची सभा आहे। तर या सर्व सभा आपल्याला लवकर घ्यायच्या आहे। तर त्याच अनुषंगाने आज मी महाबैठकीचा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी, आणि विषय आहे आपला आजचा नवजात शिशूला उबदार ठेवणे। तर नवजात जो शिशू आहे त्याला उबदार कसे ठेवायचे, का ठेवायचे, काय कारण आहे उबदार ठेवण्याचे, याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि हा व्हिडिओ अतिशय तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण ही जी माहिती आहे ती आपल्याला ज्या माता आहेत आपल्या त्या मातांना सांगायची आहे की त्यांनी त्यांच्या जो बाळ आहे त्याला जन्मल्याबरोबर का उबदार ठेवायचा आहे, काय कारण आहे। तर ही जी माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आपल्यासाठी सुद्धा, आणि त्या ज्या माता आहे ज्यांच्या आपण माता सभा घेत आहोत, आपल्या स्तनदा माता आहे, गरोदर माता आहे, त्यांच्यासाठी। तर आपला जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त आपले जे चॅनलची लिंक आहे ते आपल्या आशा मैत्रिणीपर्यंत गेली पाहिजे। तर चॅनलच्या लिंकला शेअर करा। तर आपला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे नवजात शिशूला उबदार ठेवणे। ही आपली महाबैठक पहिली आहे, आणि पहिल्या बैठकीचा आपला विषय आहे नवजात शिशूला उबदार ठेवणे। तर आपला जो शिशू आहे त्याला उबदार का ठेवायचा आहे, तर जन्मानंतर शिशूला उबदार ठेवणे आवश्यक आहे। त्याचे कारण बघा, जन्मानंतर जीवनाच्या पहिल्या दिवशी शिशूंना शरीराचे सामान्य तापमान ठेवणे कठीण जाते। बाळ जन्माला आल्यावर ओले राहिले तर आपले शरीरातील ऊर्जेचा उपयोग गरम राहण्यासाठी करतात आणि आजारी पडतात। तर बघा, बाळाचा जो जन्मानंतरचा पहिला दिवस आहे तर ते जे सामान्य तापमान आहे गर्भातून बाहेर आल्यानंतर ते त्यांना ठेवणे कठीण जाते, कारण की जर बाळाला आपण लगेच कोरडे केले नाही तर जे बाळाची जे शरीरातली ऊर्जा असते तो बाळ ते वापरते आणि ते मग बाळ आजारी पडते। तर शिशूची उष्णता जन्माच्या पहिल्या मिनिटात कमी होते। शिशूची त्वचा अतिशय पातळ असते। बघा, काय कारण आहे आपण बाळाला का उबदार ठेवायचं आहे, तर जर ते शिशू जे आहे तर ते बाळाची जी त्वचा आहे ती पातळ असते, आणि ती शरीराच्या ती पातळ जी त्वचा आहे त्यामुळे शिशूला आपल्याला उबदार ठेवायचं आहे। शिशूची उष्णता जन्माच्या पहिल्या काही मिनिटात लगेच कमी होते, म्हणजे शिशू जन्मल्याबरोबर त्याच्या शरीराची जी उष्णता आहे ती लगेच कमी होते, आणि ते जो शिशू आहे त्याचे शरीर आहे ते शरीराची जी त्वचा आहे ती पातळ असते, आणि शरीराच्या तुलनेने डोके मोठे असते। त्याच्या शरीराची उष्णता जलदरित्या त्याच्या डोक्यातून बाहेर पडते। तर हे जे कारण आहे, बाळाला आपण जे गुंडाळून ठेवत असतो, उबदार ठेवत असतो, तर ते बाळाचं जे डोकं आहे त्याच्यातून बाळाची जी उष्णता आहे शरीरातून ती पूर्ण बाहेर निघून जात असते, आणि मग त्यामुळे ते बाळ जे आहे ते थंडगार पडत असते। त्यामुळे आपण बाळाच्या डोक्यापासून गुंडाळायला सुरुवात करत असतो। बाळाचं डोकं गुंडाळून ठेवणे, बाळाचे कान, बाळाचं फक्त आपल्याला तोंड दिसत असते। तर बघा काय म्हणते, शिशूची उष्णता जन्माच्या पहिल्याच मिनिटात कमी होते। शिशूची त्वचा अतिशय पातळ असते आणि शरीराच्या तुलनेने डोके मोठे असते। त्याच्या शरीराची उष्णता जलदरित्या त्याच्या डोक्यातून बाहेर पडत असते। त्यासाठी बाळाला व्यवस्थित कोरडे करून गुंडाळणे आवश्यक आहे। शिशूला जन्मानंतर लगेच गुंडाळले नाही तर 10 ते 20 मिनिटात बाळाचे तापमान 2 ते 4 डिग्रीने कमी होते। शिशूच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी झाल्यास त्याला हायपोथर्मिया म्हणतात। म्हणून नवजात शिशूला उबदार ठेवणे गरजेचे आहे। तर बघा, शिशूला का गरजेचे आहे गुंडाळून ठेवणे, उबदार ठेवणे, तर शिशूला जन्मानंतर लगेच गुंडाळले नाही तर 10 ते 20 मिनिटात बाळाचे तापमान 2 ते 4 डिग्रीने कमी होते, आणि शिशूच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी झाले तर बाळाला हायपोथर्मिया होतो। त्यामुळे बाळाला लगेच आपण सांगतो की बाळाला जन्मल्याबरोबर लगेच कोरडे करायचे, आणि कोरडे करून झाल्यानंतर लगेच बाळाला गुंडाळून ठेवायचे सुती कापडामध्ये, म्हणजे ऋतुमानानुसार बाळाला गुंडाळून ठेवायचे।
कारण बाळाला जर गुंडाळले नाही तर 10 ते 20 मिनिटांमध्ये बाळाचे जे शरीर आहे त्या शरीराचे तापमान 2 ते 4 डिग्रीने कमी होते. त्याच्यामुळे मग बाळाला थंडी लागते. बाळाचे तापमान 95 डिग्रीच्या जर खाली गेले तर बाळाला हायपोथर्मिया होतो. म्हणून नवजात शिशूला उबदार ठेवणे गरजेचे आहे. त्याचे ते तापमान आहे शरीराचे ते सामान्य ठेवणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे बाळाला आपण गुंडाळून ठेवत असतो. अशा प्रकारे महिलांना माहिती देऊन आजची सभा समाप्त करण्यात आली आणि खाली सर्व उपस्थित महिलांच्या सह्या घेण्यात आल्या आणि ही आपली पहिली सभा आहे. आपण याच्यानंतर लगेच महाबैठक दुसरी घेणार आहोत आणि त्यामध्ये याच्या समोरचा जो विषय आहे बाळाला उबदार ठेवण्याचे फायदे, कसे ठेवायचं, का ठेवायचं ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपली ही आजची माता सभा आपण इथेच समाप्त करूया. परत भेटू आपल्या दुसऱ्या महाबैठकमध्ये. तोपर्यंत सर्व आशाताईंना नमस्कार.